नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲक्टिव्हिटी बघणार आहोत। ही ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये करायची आहे। तर या ॲक्टिव्हिटीमध्ये पहिल्यांदा काय करायचं आहे, ॲट फर्स्ट ड्रॉ दी ट्रायंगल ABC। पहिल्यांदा हा ट्रायंगल जो आहे ABC ट्रायंगल तुम्ही काढायचा आहे। त्यानंतर बायसेक्ट अँगल B and name the point of the intersection of AC and angle bisector D। यानंतर हा जो अँगल बायसेक्टर काढलेला आहे बीचा तो आणि या ठिकाणी असणारी साईड AC याचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे त्याला D असं नाव द्यायचं आहे। आणि त्यानंतर मेजर साईड AB ची साईड मेजर करायची। AB काय आहे, किती आहे ते तुम्ही मेजर करायचं आहे। देन मेजर दी साईड BC साईड मेजर करायची। त्यानंतर या ठिकाणी AD जे आहे ही याची लांबी किती आहे सेंटीमीटरमध्ये तुम्ही मेजर करायचे। त्यानंतर हे जे DC आहे DCची लांबी किती आहे ही सेंटीमीटरमध्ये मेजर करायचे। त्यानंतर बाय यूजिंग दिस मेजरमेंट फाइंड आउट द रेशो फाइंड आउट करायचा। तर तो रेशो कोणता आहे पहा, रेशो AB डिवायडेड बाय BC हा रेशो तुम्ही फाइंड आउट करायचा, किती येतो ते बघायचं। देन AD अपॉन DC हा रेशो किती येतो ते बघायचा। तुम्ही जर हे रेशो दोन बघितले तर हे दोन्ही रेशो ऑलमोस्ट इक्वल, जवळजवळ इक्वल तुम्हाला आलेले बघायला मिळतील। यू विल फाइंड दॅट दी बोथ रेशो आर ऑलमोस्ट इक्वल। हे बोथ रेशो, दोन्ही रेशो इक्वल आलेले आहेत असं आपल्या लक्षात येईल। त्यानंतर पुढे काय करायचं पहा, बायसेक्ट रिमेनिंग अँगल्स ऑफ अ ट्रायंगल। रिमेनिंग अँगल, कुठले अँगल उरतात तर या ठिकाणी हा A अँगल आहे, तो A अँगलसुद्धा याच पद्धतीनं बायसेक्ट करायचा आहे। आणि हा बायसेक्ट केल्यानंतर या ठिकाणी काहीतरी S पॉईंट जर मला मिळाला तर यामध्ये तुम्ही या ठिकाणी AB अपॉन AC हा रेशो फाइंड आउट करायचा आणि BS डिवायडेड बाय SC हा रेशो फाइंड आउट करायचा। हा रेशोसुद्धा, हे दोन्ही रेशोसुद्धा ऑलमोस्ट इक्वल आहेत असं तुमच्या लक्षात येईल। त्यानंतर या ठिकाणी हा C जो अँगल आहे त्या C अँगलचा बायसेक्टर ड्रॉ करायचा। दिस बायसेक्टर इज इंटरसेक्ट AB in point M। then we get the ratio that of AC divided by BC and another ratio is AM divided by MB, and also these two ratios are almost equal। हे दोन्ही रेशो जवळजवळ इक्वल आहेत, आपल्याला इक्वल आहेत असे दिसेल। आणि यावरून आपली प्रॉपर्टी काय तयार होते पहा, an angle bisector of a triangle divides opposite side in a ratio of remaining two side। divides opposite side in a ratio of remaining two sides। याचा अर्थ काय होतो पहा, this angle bisector divides opposite side is AC, opposite side is AC, it is divide in the ratio of remaining two sides। that means here AB divided by BC is equal to AD divided by DC, and this is our property theorem म्हणून ही प्रॉपर्टी बघणार आहोत। theorem is in this way, the bisector of an angle of a triangle divides the side opposite to angle in the ratio of remaining sides। परत एकदा प्रॉपर्टी बघूया, the bisector of angle of a triangle divides the opposite sides to the
angle in the ratio of remaining side. ही जी काही थेरम आहे, हा जो काही थेरम आहे, या थेरमच्या गिवन पार्टवरून आपण जर समजा आपण आकृती काढायचं म्हटलं तर आकृती आपल्याला अशी काढता येईल. ॲट फर्स्ट ड्रॉ अ ट्रायंगल दॅट इज ट्रायंगल ABC. हा ट्रायंगल पहिल्यांदा ड्रॉ करायचा आहे. पहा, हा ट्रायंगल पहिल्यांदा ड्रॉ करायचा आहे. हा ट्रायंगल आपल्याला या पद्धतीनं ड्रॉ करता येईल. ॲट फर्स्ट ड्रॉ अ ट्रायंगल. This triangle, here is the point A, the triangle is A, B and C, and here CE is angle bisector of angle C. That CE is angle bisector of angle C. Then what is given? Given is in this way. गिवन काय होईल पहा, गिवन इन ट्रायंगल ABC बायसेक्टर ऑफ अँगल C इंटरसेक्ट सेगमेंट AB इन पॉइंट P. बायसेक्टर ऑफ अँगल C intersect segment AB in point C. Then what is we want to prove? We want to prove that AE, that means this AE divides BE is equal to AC divides CB. That is we want to prove. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे आणि ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे पहा. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू रे CE. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू रे CE. This is the parallel line which is passing through point D. पॉईंट डी मधून जाणारी आणि ह्या सीईला पॅरल असणारी एक रे जो आहे तो ड्रॉ केलेला आहे. देन एक्सटेंड AC सो ॲज टू इंटरसेक्ट इट अ पॉईंट D. एक्सटेंड AC सो ॲज टू इंटरसेक्ट इट ॲट पॉईंट D. हा जो AC आहे तो मी वाढवणार आहे, एक्सटेंड करणार आहे, अशा पद्धतीने एक्सटेंड करणार आहे की तो या ठिकाणी ह्या रेला इंटरसेक्ट करेल D पॉईंटमध्ये. दिस इज आवर पॉईंट D. टू प्रूव्ह. आता ह्या प्रूफमध्ये आपण बघणार आहोत. पहा, व्यवस्थित लक्ष द्या, अगदी सोपा भाग आहे. काय करायचं प्रूफमध्ये आता बघूयात. रे पहा प्रूफ रे CE. दिस इज द रे CE. रे CE पॅरलल टू रे BD. हे जे काही CE आहे हे CE या BDला जे आहे ती पॅरलल आहे. देअरफॉर अँड ट्रान्सव्हर्सल AD. दिस इज द ट्रान्सव्हर्सल. नेम ऑफ द ट्रान्सव्हर्सल इज ED. दिस इज द ट्रान्सव्हर्सल अँड these two lines are parallel. These two lines are parallel and here is the transversal. Then angle ACE, that means this angle ACE and this angle CDB. This angle CDB. These two angles are congruent. These two angles are congruent. What is the reason? Reason is corresponding angle and this is our statement number first. Then taking BC as a transversal. आता या ठिकाणी आपण ही AD जशी ट्रान्सव्हर्सल घेतली तसं या ठिकाणी BC जी आहे ती ट्रान्सव्हर्सल घ्यायची या दोन पॅरलल लाईनची. देन वी गेट द अँगल. विच अँगल? द अँगल दॅट ऑफ अँगल ECB. दिस अँगल ECB. CBD. पहा, these two angles are congruent, that means equal according to the alternate angle, and this is our statement number second. Angle ACB
and angle ECB. These two angles are congruent because this is given. Or these two angles are congruent, therefore these two angles are congruent. That means angle CBD, angle CBD and angle CDB, these two angles are congruent because these two angles are congruent. This angle is congruent with angle this one, and this angle is congruent angle this one, but these two angles are congruent. That is why these two angles, that is angle B and angle D, are congruent. Therefore in triangle CBD, then in triangle CBD, these two angles are congruent. That is why these are the isosceles triangle. CD, this side CD is congruent with this side BC. These two sides are congruent. This is most important. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण एवढा जो खटाटोप केलेला आहे तो ह्या दोन साइड जे आहेत त्या कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी केलेला आहे. देन ABD in triangle ABD. In this triangle ABD, their ray CE is parallel to BD. या ठिकाणी CE जे आहे ती BD ला पॅरलल आहे. According to our basic proportionality theorem, we can write here that of AC upon CD is equal to AE upon EB. But we know that of CD is equal to BC. CD is equal to BC. आता हे जे काही CD आहे या CDच्या ऐवजी मी काय लिहिणार आहे, हे BC लिहिणार आहे बिकॉज दे आर कॉन्ग्रुएंट. देअरफॉर AC upon BC is equal to AE upon ED, and this is our theorem, angle bisector theorem of a triangle. हा angle bisector theorem of a triangle आहे आणि अनेकदा याच्यावर आधारित प्रश्न जे आहेत ते परीक्षेला विचारले जातात. तर या पद्धतीनं या ट्रायंगल या जो थिअरम आहे तो आपल्याला प्रूव्ह करता येईल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.